शेतकरी उपाशी, मोदी तुपाशी. लाज वाटली पाहिजे. शेतकरी उपाशी, फडणवीस मोदी तुपाशी. आजपर्यंत हमने सुना था नमक हराम, मगर मोदी जो है वो कांदा हराम निकल गया. काय म्हणाला की मी कांदा खाल्लाय, मी तुमचा कांदा खाल्लाय, मी तुमच्याशी बेईमानी करणार नाही. बेईमानी म्हणजे इमानदारी का बेईमानी? पहा किती बेईमानी केली. मोदी जेव्हा पंतप्रधान झाला, मनमोहन सिंग साहेब गेले, तेव्हा कांद्याचा भाव काय होता? 3,000. 2014. आज काय? कांदाखोर म्हणायचं, म्हणायचं. हा एक अत्यंत संतापजनक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि तोच उद्रेक या निमित्तानं आहे. 3,000 भाव असा कसा देत नाही, ही भूमिका घेऊन आपल्याला जायचंय. आणि ही भूमिका घेऊन जात असताना त्यावर सगळंच बोलले. आणि जो घेतला जाणार आहे कांदा, हाही व्यापाराचा घेतला जाणार आहे. चीट भी मेरी, पट भी मेरी, आंटी मेरे बाप की. असा हे नाव सरकार आहे. हे फडणवीस जे आहेत तेही काय म्हणाले, 2400 रुपये देऊ. हा पण असा गद्दार माणूस आहे की 2400 वरून उलटी उडी मारली आणि 1200चा बोलतोय. 1200 मध्ये राईस प्लेट जेवढे येतील तेवढे 2-3 खा आणि पळून जा. त्यामुळे यांच्या बोलण्यावर कुठे विश्वास नाही. अत्यंत खोटारडा असा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे. काय म्हणाला पहिले, जोपर्यंत वेगळा विदर्भ होणार नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही. लग्न झालं का नाही झालं या बाबाचं? अरे जो विदर्भाच्या मतदारसंघातल्या त्याच्यावर निवडून येतो त्या लोकांशी खोटं बोलतो, तो या महाराष्ट्राशी आणि भारताशी जगाशी खोटं बोलल्याशिवाय राहणार नाही. एवढंच सांगतो. मात्र हा जो भाव पडलेला आहे, या पडलेल्या भावाला मोदी आणि फडणवीस जबाबदार आहेच आहे. मात्र यावर आपल्याला ही लढाई थांबून चालणार नाही. कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर कांद्याचा भाव ठरत असतो. बांगलादेशाने कांदा बांगलादेश द्या म्हणत होता, मोदीने एकदम झटक्यात खटक्यात पाडला. आणि खटका पाडला, बटन जसं बंद करतो, स्विच जसा बंद करतो तसा बंद केला. ती शेख हसीना बाई जी होती पंतप्रधान, ती खुशामता करायला लागली, गयावया करायला लागली. मात्र या बाबांना ऐकलं नाही. बांगलादेशानं काय केलं, भारत आपल्याला अडचणीत आणतो म्हणून त्यांनी इतर ठिकाणून कांदा घेतला. श्रीलंकेने तेच केलं, इराणने तेच केलं. हा भांडकुदळ मोदी जो आहे, हा सर्व आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्याशी आणि जगातल्या सर्व लोकांची यानं खाजून घेतलेलं आहे, भांडणं घेतलेलं आहे. हा जोपर्यंत दलिंदर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर आहे तोपर्यंत भारताचा कांदा कुणी आयात करायला तयार नाही. बरोबर सांगतो का चूक सांगतो? जो भी कहेंगे सच कहेंगे, सच के सिवा कुछ नहीं कहेंगे. आपण डिझेलच्या लाईनीत आहे आणि दररोज 50,000 के म्हणजे हजारो लाखो लिटर डिझेल जे आहे ते बांगलादेशात चाललं. अरे मूर्खा, असं म्हणणं योग्य नाही, मात्र दुसरा शब्द नाही. अरे मोदी मूर्खा, तू सांग ना की डिझेल पाहिजे असेल तर कांदाही घ्यावा लागल, एक के साथ एक, तर आम्ही तुम्हाला डिझेल देऊ. मात्र याची सांगायची हिंमत नाही. आंतरराष्ट्रीय सगळ्यांशी हा भांडला, आपला कांदा कोणी घ्यायला तयार नाही. याचं सोल्युशन काय, याचं औषध काय? ये सरदार निकम्मी है, ये सरकार बदलनी है. त्यामुळे मोदी घरी गेल्याशिवाय चांगलं होणार नाही. आणि नरेंद्र जो आहे हा सिलेंडर आहे. नरेंद्र जो आहे तो दलिंदर आहे, सिलेंडर आहे. एप्स्टीन फाईल नावाची एक फाईल आहे. तो एप्स्टीनचं एक बेट आहे. त्या बेटावर लहान लहान मुलींचं शोषण केलं जातं, माणसाचं मटण खाल्लं जातं, वाढलं जातं. अशा या बेटात हा गेला होता का? आणि हा तिथे जाऊन कोणता डान्स केला आणि यानं काय काय कांड केलं की आज हा ट्रम्पचा ऐकतो आणि सगळ्यांचा ऐकतो आणि भारताच्या माणसाचं ऐकत नाही. एवढाच माफक एक प्रश्न जो आहे, कारण आपल्या देशाचा पंतप्रधान हा घाबरलेला आहे. यानं काहीतरी असं काळं बेरं केलेलं आहे की हा डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, संसदेच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, नागरिकांच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, जगातल्या कोणत्याही माणसाची डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही. त्यामुळे एक सिलेंडर पंतप्रधान याच्या माध्यमातून आपलं काही चांगलं होऊ शकत नाही. त्यामुळे कांद्याचा भाव जो आहे हा या सरकारच्या नाकर्तेपणाचं लक्षण आहे. एवढंच या धरण्याच्या आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो. आणि सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाजू एक कातिल में है.
आणि जी खरेदी होईल रोहित दादा ती एपीएमसी झाली पाहिजे. ती खासगी माणसाच्या काट्यावर तराजूवर होता कामा नये. खासदार साहेब 1% ते 1% मात्र ती एपीएमसी झाली पाहिजे. इथले लोकप्रतिनिधी काय करतात, खासदार जे माजी मंत्री होते त्यांच्या जवळचे लोक दलाल झालेले आहेत. कृषी मंत्री जे आहेत एक्का दुरी तिरी रम्मी मग जे आहेत ते विधान भवनात खेळतात आहे. कृषी मंत्री आता कृषी मंत्री ठिकाणावर राहिला नाही. महाराष्ट्रात कृषी मंत्री आला, सांगून गेला इतके दिवस झाले, मात्र अजूनही कृषी मंत्री येऊन गेल्यावरही खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे हे झोपेचं सोंग करणारं ढोंगी असं सरकार आहे. याला खाली खेचायचंय. मगाशी आपण निघालो बैलगाडी दानवे साहेब तुम्ही मी रोहित दादा होतो. बैल उजाडला, बैल काही पुढे जायला तयार नाही. बैलाचं म्हणणं हे होतं की इथं फाट्यावर मला कशाला आणता, तुम्ही बसा आणि दिल्लीला घेऊन जा आणि त्या मोदीला त्याला या बैलगाडीत बसून त्याला त्याची विल्हेवाट हिमालयामध्ये कुठेतरी लावा. म्हणून बैल आता जो आहे त्याचाही संकेत हा आपल्या बाजूने आहे. त्यामुळे बळीराजाला छळणाऱ्या अशा या दलिंदर बदवक्कर सरकारला आपण किती साथ देऊन थांबणार नाही. त्याला खाली खेचण्याशिवाय गत्यंतर नाही. आणि त्यासाठी महाविकास आघाडी विरोधी पक्ष आम्ही सर्वजण आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. एवढंच माफक आपल्याला अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. राहुल गांधींसारखा एक धडाडीचा बाणा असणारा माणूस न झुकता